ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नाशिकच्या उपनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये भांगेच्या गोळ्या तयार करणारा कारखाना नाशिक पोलीस आयुक्तांनी उद्ध्वस्त केला। यामध्ये ही भांग विक्री करत असताना 2 जणांना अटक करण्यात आली आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कला वैभव अपार्टमेंट उपनगर इथे दीपक किसन वाघ, सागर मधुकर गरड हे दोघेही स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या भांग हा मादक पदार्थ स्वतःच्या कब्जामध्ये बाळगून त्याची साठवणूक करून त्यांच्याकडे असलेल्या ग्राइंडिंग मशीनच्या द्वारे भांगेच्या गोळ्या तयार करून त्याची सकाळी 7च्या सुमारास नाशिक शहरामध्ये विक्री करणार आहेत, अशी माहिती मिळताच आरोपींना या पथकामधील अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठ्या शिताफीनं भांगेच्या गोळ्या तयार करत असलेला माल असणाऱ्या ठिकाणावरून पकडला आहे। दरम्यान 280 किलो 396 ग्रॅम वजनाचा भांग हा मादक पदार्थ याची किंमत 2,80,396 रुपये आहे। भांगेच्या गोळ्या तयार करण्यासाठी वापरत असलेले इतर साहित्य, साधनं आणि भांग तयार करण्यासाठी 2 गिरण्या, गॅस शेगड्या, पातेले, पॅकिंग करणाऱ्या भांगेच्या गोळ्या असा 3 ग्रॅम 891 असा एकूण विक्रीचा मुद्देमाल 6,72,198 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या आरोपीच्या विरोधामध्ये उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत। किरण आहेर, सी24 तास, नाशिक। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी।